वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या हे जेवण आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांमधील सर्वात यशस्वी ठरलेली कंपनी म्हणून ओळखली जाते ती म्हणजे झोमॅटो. पण या झोमॅटोचा मालक कोण आहे? या झोमॅटोची सुरुवात कशी झाली? शून्यातून झोमॅटोनं विश्व कसं उभं केलं आणि आपल्या भारताचा झेंडा जगामध्ये कसा फडकवला, आणि याच झोमॅटोच्या यशाची कहाणी या विशेष कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. झोमॅटो ॲपच्या यशामागं 2 व्यक्तींचा हात आहे. तो म्हणजे दीपेंद्र गोयल आणि पंकज चड्डा यांचा. पंजाबमध्ये जन्मलेल्या दीपेंद्र गोयल यांचे आई वडील शिक्षक होते, पण तरी देखील दीपेंद्र अभ्यासात म्हणाव तितके हुशार नव्हते. ते 11वी मध्ये नापास झाले होते आणि एक ध्येय उराशी बाळगलं आणि पुन्हा एकदा त्यांनी शून्यातून सुरुवात केली. अभ्यास करायला सुरुवात केली आणि यशाच्या या टप्प्यापर्यंत जायचंच असं ठरवलं. पण हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. त्यांनी जिद्द सोडली नाही आणि 12वीत चांगले मार्क मिळवून दाखवले आणि याचंच फळ म्हणून त्यांना IIT मध्ये प्रवेश मिळाला. IIT ही देशातील सर्वात उच्च शिक्षण देणारी अशी ही शिक्षण संस्था आहे. दिल्लीमधल्या IIT मधून ते उत्तीर्ण झाले आणि बाहेर पडले. दीपेंद्र गोयल आणि पंकज चड्डा हे 2 मित्र एकाच कंपनीमध्ये जॉईन झाले. बेन अँड कंपनी हे या कंपनीचं नाव होतं. पण एक दिवशी असा काही चमत्कार झाला की त्यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना आली. एके दिवशी ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये ऑर्डर देण्यासाठी ते रांगेत उभारले होते आणि त्यांचा महत्वाचा वेळ या रांगेमध्ये वाया चालला होता. आणि याच प्रसंगावरून त्यांना असं सुचलं की एखादी ऑर्डर देणारी आपल्याकडे वेबसाईट असेल तर आपला वेळही वाचेल आणि आपलं कामही होईल. आणि त्यांना एक वेबसाईटची आयडिया सुचली. त्यांनी या वेबसाईटवर काम चालू केलं. या वेबसाईटचा इंटरफेस कसा असेल, त्यामधून कोणती माहिती आपल्याला द्यायची आहे, ऑर्डर कशा पद्धतीने येईल याचा खूप अभ्यास केल्यानंतर त्यांनी एक वेबसाईट चालू केली आणि त्या वेबसाईटचं नाव होतं फूडी बे. ही वेबसाईट त्यांच्या कंपनीपुरती मर्यादित होती आणि याच वेबसाईटमध्ये ऑफिस जवळच्या रेस्टॉरंटचा पत्ता होता. त्याचबरोबर त्यांचा फोन नंबर, त्यामधील मेनू कार्ड घालण्यात आला होता. फूडी बे नाव असलेलं हे संकेतस्थळ ऑफिसच्या लोकांना आवडू लागलं. अनेक लोक या वेबसाईट मधून खाद्यपदार्थ मागवू लागले आणि हे खाद्यपदार्थ त्यांच्या वेळेमध्ये आणि त्यांच्या हव्या त्या ठिकाणी ऑफिसमध्ये येऊ लागले. ही वेबसाईट चांगली चर्चेत येऊ लागली आणि लोकांना आवडूही लागली. ही वेबसाईट कंपनीपुरती आता मर्यादित न ठेवता त्यांनी या वेबसाईटचा विस्तार केला होता. अगदी शहरातील महत्त्वाचे रेस्टॉरंट या वेबसाईटमध्ये जॉईन झाले होते. काळ बदलत होता आणि नवीन टेक्नॉलॉजी येत होती, म्हणूनच त्यांनी टेक्नॉलॉजी वाढवण्याचं ठरवलं आणि आपलं एखादं ॲप्लिकेशन असावं असं त्यांना वाटलं. दीपेंद्र आणि पंकज यांनी एक ॲप्लिकेशन काढायचं ठरवलं, पण ॲप्लिकेशनला काहीतरी युनिक नाव असावं असं त्यांना वाटत होतं. म्हणूनच त्यांनी झोमॅटो असं नाव ठेवलं आणि हे नाव सर्वांना ऐकताक्षणी क्लिक झालं. म्हणूनच त्यांनी झोमॅटो हे नाव कंटिन्यू करायचं ठरवलं आणि त्यांनी एक ॲप्लिकेशन काढलं. आकर्षित करणारा लाल चुटूक रंग आणि खाद्यपदार्थ हे कॉम्बिनेशन अगदीच सुंदर होतं. जशी वेबसाईटला प्रसिद्धी मिळाली तसंच हे ॲप्लिकेशन सुद्धा लोकप्रिय झालं. अनेक वेगवेगळ्या कंपन्यांनी या ॲप्लिकेशन मध्ये गुंतवणूक केली. आता या झोमॅटो ॲप्लिकेशनचा विस्तार झाला होता. हे पुणे, बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद आणि अहमदाबाद मध्ये सुद्धा प्रस्थापित झालं होतं. काही वेळा या दोघांना अपयशालाही सामोरं जावं लागलं, पण ते कधीच मागं हटले नाहीत आणि आता या झोमॅटोचा विस्तार देशाबाहेर करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सप्टेंबर 2012 मध्ये दुबई येथे त्यांनी ही सेवा चालू करण्याचं ठरवलं आणि परदेशामध्ये पाऊल टाकलं. त्यानंतर ही सेवा श्रीलंका, UK, फिलिपिन्स, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, टर्की, ब्राझील अशा 24 देशांमध्ये आपलं भारतीय ब्रँड पोहोचवलं. 24 देशातील 500 शहरात 10 लाख
रेस्टॉरंट्स आणि 90 दशलक्ष वापरकर्ते या झोमॅटोमधील ॲप्लिकेशनच्या सेवांचे लाभ घेत आहेत. आणि सध्या खरं तर एखाद्या हॉटेलबद्दल किंवा एखाद्या पदार्थाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे असेल किंवा ते लगेच ऑर्डर करायचं असेल तर आपण झोमॅटो ॲप वापरतो. आणि नक्कीच या झोमॅटो ॲपमुळं देशामधील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याच, तर घर बसल्या लोकांना चांगले चांगले आणि उत्तम पदार्थ खायलाही मिळाले. हे भारतीय बनावटीचं झोमॅटो हे ॲप आता सर्वत्र ठिकाणी वापरलं जातं आणि प्रसिद्धही झालं आहे. आणि अशाच प्रकारच्या या झोमॅटो सारख्या शून्यातून उभ्या केलेल्या एका छोट्याशा इवल्याशा रोपाचं आता एक मोठं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे.